विरारमधून एक मोठी घटना समोर येते। विरारमध्ये एका व्यक्तीच्या घरावर भल्या पहाटे गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे। विरारमध्ये घरावर भल्या पहाटे गोळीबार झालाय। विरारमधील मोबिन शेख याच्या घरावर भल्या पहाटे गोळीबार झाल्याची घटना घडली आहे। मात्र या गोळीबारात कोणीही जखमी झालेला नाहीये। विरार पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत। विरार पूर्वेच्या गोपचरपाडा परिसरातील आशियाना इमारतीत मोबिन शेख वय वर्ष 42 हा पत्नी आणि मुलांसह राहत होता। सोमवारी पहाटे 3:30च्या सुमारास त्याच्या घरी दरवाजा कोणीतरी ठोठवला आणि त्याच वेळी अज्ञात हल्लेखोरांनी खिडकीतून गोळी झाडली। मात्र झाडलेली गोळी खिडकीतून भिंतीला लागली, त्यामुळे जीवितहानी झाली नाही। विरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींच्या शोधासाठी पथके तयार केली आहेत। फिर्यादी मोबिन शेख हा माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून काम करत होता। त्याच्यावर यापूर्वी देखील ऍसिड हल्ला झाला होता। वारंवार मोबिन शेखवर हल्ले का होत आहेत असा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलाय। आरटीआय कार्यकर्ता म्हणून काम करत असताना मोबिन मुळे कोणाचे रहस्य उघडणार का असा प्रश्नचिन्ह आता उपस्थित राहिलेला आहे। हा गोळीबार नेमका हत्येसाठी करण्यात आला होता की धमकवण्यासाठी असा देखील एक प्रश्नचिन्ह आता उभं राहिलेला आहे। विरार पोलीस आणि क्राईम युनिट 3 चे पोलीस या ठिकाणी येऊन या ठिकाणी तपास सुरू केलेला आहे। पथकं नेमलेली आहेत, तर पुढील कारवाई जी आहे ती पोलिसांकडून केली जाते। विरार व गुन्हे शाखेच्या युनिट 3 चे पोलीस घटनास्थळी पोहोचले असून नेमका हा गोळीबार कोणी व का केल्याचा शोध घेत हल्लेखोरांचा तपास करत आहेत। विरार पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत गुन्हा नोंद केलेला आहे। पुढील तपास सुरू आहे।